ओके, थँक्यू. कोण राहिला का आता? मॅचकडे आपण जाऊयात. सामना जिथे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. योगेश 11 वर्सेस हरेश भाऊ 11. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली, त्यानंतर एक डॉट बॉल आपण पाहिला. हरीश एक ग्रुपची लढत आहे इथे. जर योगेश 11 संघ सामना जिंकला तर 3 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. हरेश भाऊ 11 जर जिंकले तर 2च टीम. हरेश भाऊ 11 2 सामने गमावले, त्यामुळे स्पर्धेमधलं एक सामना जिंकून आपलं अस्तित्व ऍटलिस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. सलामीला भावेश आणि विष्णू पाहायला मिळतात. लोवर फुल टॉस ऑनसाइडला टर्न केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. मॅन ऑफ द मॅच यायचं. मागच्या मॅचचा आपण सत्कार करत होतो, त्यामुळे नक्कीच ते मॅन ऑफ द मॅच राहिले. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनोहर. मनोहर आपण यायचं. ऋषी, ऋषी माफ करा, ज्यानं मेडन षटक हाताळलं. ऋषी, ऋषी यायचं मॅन ऑफ द मॅच. मेडन षटक त्यांनी हाताळलं होतं. कॅच ऑफ द मॅच कोण होता? मनोहरच आहे मॅन ऑफ द मॅच. 4 मनोहर, मनोहर. मॅन ऑफ द मॅच आपण चेंज करू. मॅन ऑफ द मॅच आहे मनोहर, ज्याने 4 विकेट घेतलेत. 4 विकेट घेतलेत. ठीक आहे, तुम्ही दोघांमध्ये या बॉलवर रन आले का अंपायर? एक सिंगल. ओके. आणि कॅच ऑफ द मॅच ऋषी आहे. कॅच ऑफ द मॅच. चला, या पाहुण्यांच्या शुभ असते. राजेशजी पाटील, बालरामजी पाटील यायचं. आपण सर्वच बक्षिस द्यायची आहेत मनोहरला. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी सन्मानित केलं जाते. कॅच ऑफ द मॅच ऋषी आणि सुखदेवजी बारशे यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक त्याला दिलं जाते. आणि किरण रनर अप टीमचा मॅन ऑफ द मॅच. किरण रनर अप टीमचा मॅन ऑफ द मॅच किरण आपण यायचा. प्रताप स्पोर्ट्सचा सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक दिलं जाईल. चला, सामना सुरू ठेवा. सुजल येतो नवीन बॅटर. हॉर्नसेला टर्न केलाय. संधी धावचीची सेफ आपल्या करीजमध्ये पोहोचलाय. डॉट बॉल आपण पाहताय. पहिलं षटक गीतेशचं समाप्त झालंय. त्याच्यामध्ये धावा आल्या 3 आणि दुसरं षटक सध्या प्रशांत हाताळतोय. पकड पायची एक सिंगल जरूर मिळेल. डॉट बॉल होता, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून बीट बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. एक सिंगल तिथे मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 4. दुसरं षटक सध्या आपण पाहताय. आमने प्रीमियर लीग 2026 6वं पर्व, दिवस क्रमांक 2, मॅच क्रमांक 3 आणि ते रनआउटची संधी आहे. फलंदाज माघारी परतेल. मिडॉनला खूप चांगली फिल्डिंग इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहिली. त्यानंतर फेकी झाली आणि रनआउटची विकेट. इथे रिस्की रन घेण्याचा प्रयत्न होता दोन्ही फलंदाजांचा, परंतु तो अपयशी राहिला. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी दुसरी विकेट. माघारी परतत असताना विष्णू बॅक टू द डगआउट.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवनाथला देखील आल्या आल्या माघारी परतावं लागतं. त्रिफलाचीत सुजल माघारी परतलाय आणि रनआउटची विकेट होती मागे म्हणून नवनाथ स्ट्राईकला सुजल स्ट्राईकला पोहोचला होता आणि सुजल देखील इथे माघारी परततोय. त्रिफलाचीत फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार सध्या तो होत असताना आणि धावसंख्या स्थिरावली आहे स्कोर कार्डवर आतापर्यंत 4. नवीन फलंदाज पियुष आला स्ट्राईक एंडला. लव फुल टॉस समोर खेचलाय. रन नाहीये. दुसरं षटक प्रशांतचं देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. अराउंड लेग त्रिफलाची 1 मोर विकेट डाऊन. जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहताय. बॅटिंग करणाऱ्या गोलंदाजी करणारा संघ आपण पाहताय योगेश 11 टीमची. पियुषला देखील माघारी परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का लागतोय तो हरीश भाऊ 11 टीमला. धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त 4. 2 ओव्हरचा यशस्वी खेळ संपन्न झाला. कनिष्क केणी सध्या आपण पाहता. कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने केली होती. तिसरं षटक कनिष्क केणी सध्या गोलंदाजीला सुरुवात करेल. पूल केला. हा पण पूल आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकच रन इथे मिळते. धावांसाठी सध्या संघर्ष योगे हरीश भाऊ 11 या टीमचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लवल कबर धावा 5 आपल्याला पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन बोर्ड. कनिष्क केणी चांगला बॉल आहे परंतु पंच दिशाहीन ठरवतात. लास्ट मोमेंटला पंचांनी वळण घेतलं. हा एक्स्ट्रा रन आहे असं घोषित केलं. धावसंख्येने पुढे जाईल. कनिष्क केणी कालच्या दिवसापासून इम्प्रेसिव्ह कामगिरी गोलंदाजीमध्ये पहा आपण पाहिलं तर तसं रणप अतिशय चांगला आहे. ॲज अ पेसर बॉलर तुमच्याकडे अशा पद्धतीने रणप असायला हवा. त्याची ॲक्शन हायम ॲक्शन कानाजवळ बॉल डिलिव्हर्ड करतो. लास्ट मोमेंटला चेंडू रिलीज करत असताना आपण पाहताय त्याचा बॉडी बॅलन्स सर्वच गोष्टी अप्रतिम पाहायला मिळतात. झेल ड्रॉप केलाय. जे सबस्टिट्यूट फिल्डर होते 12वे त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय सध्या कॅच ड्रॉप होते. 1 रन तिथे पाहायला मिळते. धावत संख्या 1 ने पुढे जाईल. दफल कवर धावा 7 आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन बोर्ड. ऑन साइडला पूल केलाय. जबरदस्त प्रहार आहे. मिड विकेटला बॉलला पाठवलाय.
नवनाथच्या बॅटमधनं सिक्सर. क्रिकेटपटूंची फटका आपण पाहिला नवनाथच्या बॅटमधनं. पुल केला मिड विकेटला सिक्सर. हाफ ट्रॅकर होता. लाईन कुठेतरी आपण पाहिली कनिष्क केणेची अर्धा विकेटवर होती आणि अर्धा विकेटवर गोलंदाजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही ॲज अ बॅटरसाठी पर्वणी असते. याच बॉलची याच लेंथची ते वाट पाहत असतात आणि त्यानंतर ते बॉलची वाट लावत असतात. सिक्सर आला. धावसंख्या 6 ने फ्लाय होते 13 आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा वन मोर बिग हिट. बॉलला पाठवलं यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बिग 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 सिक्स. आमनेचा उस्मान पटेल सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नवनाथ काय बॅटिंग त्याने केली. मागच्या 2 बॉलवर 2 कडक सिक्सर त्याच्या बॅटमधनं. जर तिसरा सिक्सर आला तर संदीपजी जोशीवर नक्कीच अनंता जोशी बॉस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अनंता जोशी बॉस सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पारितोषिक कालच्या दिवसापासून लागलंय स्पर्धेसाठी. आईवा कॅशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्यांच्या माध्यमातून. यावेळी फुल लेनचा बॉल होता. यावेळी लाईन चांगली होती. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये ते बॉल थोडासा पुढे ठेवला होता कनिष्क केणेनं. पाठची कडा लागून बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल तिथे मिळते. धावसंख्या 20 आकड्यावर आपण पाहतोय. 20 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या आपण पाहता प्रगतीपथावर आहे. डॉट बॉल आपण पाहताय. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या हरीश भाऊ 11 टीमची बॅटिंग करत असताना 20 आकड्यावर आपण पाहता. विकेट्स आणि आतापर्यंत गमावले 4. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. चला इमिडिएटली गोलंदाज घ्यायचा आपण, कारण एक ग्रुपमध्ये जवळजवळ अशी शक्यता आहे की 3 संघ 4 चे मिळाले तर आपल्याला बॉल आउट ठेवायचा आहे. त्यानंतर सुपर ओव्हर ठेवायची आहे. या सर्वांसाठी भरपूर वेळ जाणार आहे मध्ये आपला. त्यामुळेच आपल्याला ज्या मेन मॅचेस आहेत त्या ऑन टाइम कंप्लीट करायच्या. फुल लेनचा बॉल आहे. परफेक्ट ब्लॉकला होता. चांगला बॉल हाताळला गेला. बीट झाले नवनाथ. मागच्या ओव्हरमध्ये नवनाथच्या बॅटमध्ये 2 उत्तुंग सिक्सर आपण पहिले. एक मिड विकेटला एक स्क्वेअर लेगला. प्रशांत येतात षटक क्रमांक 4 घेऊन. पहिलाच फुल लेनचा बॉल होता खूप चांगल्या टप्प्यावर. हा फुल लेनचा बॉल आहे. ओव्हर पिच होता थोडासा. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला समोर एक सिंगल तिथे प्राप्त होते. धावसंख्या 21. 21 रन ऑन बोर्ड. मिस टायमिंग या फटका. झेलची संधी आहे. कनिष्क केणे बॉलच्या खाली आणि काय झेल पकडला. जबरदस्त. अजय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
लर्लिनचा बॉल पॅचची कडा गोशांकी क्षेत्रामध्ये एक रन इथे मिळेल. जेवणाची व्यवस्था आज सध्या आपण पाहतो रुचकर भोजन आपल्या मुख्य व्यासपीठाच्या मागे सुरू आहे. जे अन्नदाते आहेत त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून आज जेवणाची व्यवस्था संपूर्ण 8 टीमचे जेवढे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी, प्रेक्षक आहेत जे आमण्याचे जे मान्यवर त्या सर्वांसाठी नवनाथचा फटका जबरदस्त हॅमर्ड केलाय आणि कव्हरला हा एक दर्शनीय फटका सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण पाहताय. बॉल आला मैदानाच्या मध्ये घ्यायचा आहे. सिक्सर आला. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करतोय. टीमची टोटल धावसंख्या 28 पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 चा खेळ सध्या सूर्य मैदानाच्या मध्ये 28 धावा. समोर यावेळी मिस्टामिंग आहे. झेलची संधी आणि एक जबरदस्त इनिंग साकारून आपलं महत्वाचं योगदान टीमला देऊन माघारी परतोय नवनाथ बॅक टू द डगआउट. खूप चांगली बॅटिंग, 3 सिक्सर त्याच्या बॅटमधनं. उस्मान पटेल ऑफ आमने याच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग राहिली. धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ झाला. 28वा स्कोर कार्डवर. टॉस साठी यायचंय. योगेश शिलेवन आणि आर के स्पोर्ट्स आणि आई औंढा देवी स्पोर्ट्स टॉस साठी या. चला आर के आणि आई औंढा देवी टॉस साठी यायचं आपण. आर के स्पोर्ट्स आणि आई औंढा देवी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं जरा टॉस बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो चेक चेक. उडवला बॉल हवेमध्ये. इथे देखील झेलची संधी आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर्स धावसंख्या 2 ने पुढे जाईल. फलकावर धावा. पहिल्या बॉलवर 2 रन आलेत. सागर शेवटचा षटक हातातोय. इथे देखील मिस्टामिक झेलची संधी स्वतः गोलंदाज सागर बॉलच्या खाली, परंतु इथे देखील मिस झालाय. बॉल जे बाहेर जातात, जे कोणी बाहेर खेळाडू आहेत बाकीच्या टीम्स आहेत त्यांनी बॉल आतमध्ये आणून देण्यासाठी सहयोग करा प्लीज. आपली स्पर्धा आपल्यासाठी ही स्पर्धा आपल्या गावासाठी आयोजित केली आहे त्यामुळे सहकार्य तुमचं भरपूर आवश्यक आहे. बाहेर गेलेले बॉल आणण्यासाठी कृपया मदत करा. लवफुल टॉस समोर उडवला. लॉंग ऑन ला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप वेगाने आलेत बॉलवर. समोर खेळला लॉंग ऑनला यावेळी देखील क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. रनआउटची विकेट मिळू शकते आणि हो यस इथे अजयला माघारी परतावं लागेल. एकच रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा. उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल तिथे मिळते.
संत आणि शांत क्रिकेट हरीश भाऊ 11 टीमचा. सध्या टॉस बॉक्स मध्ये आर के स्पोर्ट्स आणि आई चौंडा देवी स्पोर्ट्स या दोन टीम दरम्यान मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त गती देण्याचा प्रयत्न आणि दिशेवरचं नियंत्रण गमावून बसला इथे गोलंदाज सागर. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं आम्ही आमनी प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. GTC ग्रामीण टेनिस cricket.in वर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. हा डॉट बॉल आलाय. षटकाची सांगता इनिंगची समाप्ती. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. आपण जुडलेला आहोत टॉच बॉक्स मध्ये. आमने प्रीमियर लीग सीझन 6 बालाराम बार्शी काका या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला कोल्ड्रिंक देखील दिले जाईल जे करण केने, त्यानंतर रोहन पाटील आणि प्रणय देलवे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. संघ आपल्या हनुमानजी केने यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एकीकडे APL आणि दुसरीकडे आमने प्रीमियर लीग. बलिराम बार्शी काकांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 5 ओव्हरचा सामना असेल. कॉल केला जाईल. आमने प्रीमियर लीग असा कॉल होता आई चावंड देवीचा, परंतु APL आलंय म्हणजेच टॉस जिंकलेला आहे तो RK टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण करण केने यांनी दिलेले हे थंड पेय देणार आहोत. टॉस गमावलेल्या कॅप्टनला देखील थंड पेय दिले जातं जे प्रणय देलवे आणि रोहन पाटील यांनी पुरस्कृत केलेलं आहे. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दोन्ही कॅप्टनशी आपण चर्चा करूयात. RK स्पोर्ट्स संघ 2 पैकी 1 मॅच जिंकली. हा सामना महत्वाचा आहे. टॉस देखील जिंकलाय. 5 ओव्हरचा सामना आहे. निर्णय कसा आहे, निर्णय काय घेतील आणि APLचे 6वं पर्व खेळत असताना किती एन्जॉय करतो ही स्पर्धा? एन्जॉय तो खूप करतो. ही मॅच आम्हाला इम्पॉर्टंट आहे जिंकण्याची. आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. दुसरी मॅच तुम्ही गमावली. दुसरी मॅच गमावण्याचं कारण काय चुका झाल्यात? एक मॅच जिंकलेली आहे, एक मॅच हार पत्करावी लागली. काय चुका घडल्यात त्या मॅच मध्ये? त्या चुका अशा झाल्या, आमची फील्ड बरोबर झाली नाही म्हणून आम्ही तिथे सेकंड मॅचला फिल्डिंग व्यवस्थित झाली तर मॅच जिंकलो आम्ही. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडंसं लक्ष द्यावं लागलं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 5 ओव्हरमध्ये समोर आई चावंड देवी संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून दुसऱ्या डाबामध्ये त्या धावा सहज त्यांनी चेस होतील? धावांचं कमीत कमी 40-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक खेळाडू म्हणून नक्कीच प्रश्न विचारेन, तुझा आवडता टेनिस क्रिकेटपटू? भावेश पवार. त्याचं माझं खास कारण? गेम चेंजर आहे म्हणून. वा, क्या बात आहे. खूपच चांगली चर्चा केली. आई चावंड देवी टीमचं अस्तित्व खरं तर स्पर्धेमध्ये संपलंय. 2 पैकी 2 सामने गमावलेत. बॅटिंग करायची आहे. काय चुका झाल्या 2 मॅचेस मध्ये की सामना जिंकता आला नाही? कॅप्टन म्हणून काय सांगशील? काय नाही, बॉलिंग लाईन जरा रॉंग म्हणजे नव्हते आमच्या. बॉलर चांगले भेटले नाही टीम मध्ये, हे कारण होतं. बॅटिंग करायची किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. गावाची प्रीमियर लीग आहे. जरी 2 सामने हरले असले तरी देखील हार जी तिथे होतच नाही. जो खेळतो तो जिंकत असतो. किती एन्जॉय करतो ही स्पर्धा गावाची खेळत असताना? खूप एन्जॉय करत असतो. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकले RK स्पोर्ट टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आई चावंड देवी टीमच्या विपक्षामध्ये. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे उपस्थित आहेत मिस्टर जगदीश तारमले. थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. अनिल आणि त्याच्या समवेत प्रशांत. गोलंदाजीसाठी भावेश. 36 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अनिल जे संघमालक देखील आहेत या टीमचे आपण पाहता. प्रशांत योगेश 11 टीमचे आणि प्रशांत जे कॅप्टन आहेत. 36 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचंय. चॉकलेट बॉय अनिकेत बारशे या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. बॉटमॅनचा वापर करत असताना बॉल हवेत चिप केलाय. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर विकेट आली कॅप्टनच्या खात्यामध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट. लोवर फुल टॉस होता, त्याला इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. प्रॉपर रित्या एलिव्हेशन नव्हतं. मिसटायमिंग झाला आणि झेल पकडलाय. पहिल्या बॉलवर अनिलला माघारी परतावं लागतं. पहिला धक्का लागतोय. ही सामना जिंकणं भरपूर महत्वाचं आहे ते योगेश 11 टीमसाठी. चेक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये शांतारामजी केने आहेत सबस्टिट्यूट म्हणून. त्यांना देखील मैदानामध्ये संधी मिली. वय वर्ष 45 आहेत.
खूप आनंद त्यांना देखील होतो ही स्पर्धा खेळत असताना. खरं तर 12व्या खेळाडूला संधी मिळत नाही, परंतु शांतारामजी यांना संधी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असे आपल्याला पाहायला मिळते. अख्खा आमना खेलेगा. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. नवीन फलंदाज वासुदेव आपल्याला पाहायला मिळतात. भावेश, नाट बॉल होता, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स वेगानं बीट होऊन बॉल विकेट किपर कडे गेला. डॉट बॉल, पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर एक डॉट बॉल. पहिला बॉलवर विकेट, त्यानंतर एक डॉट. 36 टार्गेट आहे या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला हरीश भाऊ 11 संघ एकही सामना जिंकलेला नाहीये. तिसरा सामना ते खेळत आहेत. वन मोर डॉट बॉल, सलगचे 2 डॉट. चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये आश्वासक सुरुवात करून दिली भावेशनं. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी जरूर तो करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आतापर्यंत आपण पाहता खूप चांगली कामगिरी त्याची होते. अजून एक बॉल डॉट. सलग 3 बॉल डॉट खेळलेत वासुदेव आहेत. आता मात्र भरपूर अवधीनंतर बॅटची कडा लागली. 1 रन मिळाले. 1 रनने श्रीगणेश होत असताना एकच धावा आपण पाहता. छत्तीस धावा संख्येचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव आली आहे. हलका त्याने टर्न केला. हाईट भरपूर होती. हाईट फॅक्टर महत्वाचा असतो. एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक देखील रोटेट होईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवील पुढच्या ओव्हरमध्ये प्रशांत. धावा संख्या 2. पहिलं षटक समाप्त झाले. 2 धावा विजयासाठी 24 बॉल आणि 34ची आवश्यकता. मॅच बनू शकते. हरीश भाऊ 11 एक सामना जिंकून जरूर त्यांच्या आठवणी चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न करतील या आमने प्रीमियर लीग मध्ये. आणि भावेशनं अतिशय सुंदर षटक टाकले. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची राहिली आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. उद्देश येतोय. चला इंटरव्ह्यू सुरू करायचे. दीपक सर, ओव्हर टू दीपक सर. थँक्यू सो मच कॉमेंटर बॉक्स. आपल्या समोर आहेत जे वेशाने शिक्षक आहेत सुरेशजी जोशी, संतोषजी जोशी आपल्या समोर जोडले गेलेत. कसं वाटतं आमने प्रीमियर लीग खेळताना? अख्खा आमना प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडू खेळण्याची संधी सर्वांना मिळते. मला वाटतं हे 12 वर्षे 2013 साली आम्ही आमने गावात ही प्रीमियर लीग सुरू केली. तिच्या मागे उद्देश होता की खेळाडूंच्या आनंदासाठी, गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आणि गावात जे नवीन टॅलेंट आहे क्रिकेटरांचं ते शोधण्यासाठी ही प्रीमियर लीग आम्ही 2013-14 सुरू झाली. बरोबर हे 12 वर्ष आहे. आणि दरवर्षी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्या गावात जे नवोदित प्लेयर आहेत त्यांचा शोध आम्हाला लागतो आणि त्यांना आम्ही चांगल्या प्रकारचा सराव देतो. खूपच चांगली चर्चा केली की नवीन खेळाडू पुढे येतात. आमने गावाचं क्रिकेट पुढे जात आहे आणि आपण विचार केला तर संपूर्ण गावातील खेळाडू यामध्ये सहभागी झालेत. 8 टीम आहेत. जवळजवळ 100 खेळाडू खेळतात. 40+ चे देखील खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी काय सांगाल?
फोर्टी प्लसचे आमचे जवळजवळ 22 खेळाडू आहेत. अतिशय चांगले ते खेळत आहेत. आता मागच्याच महिन्यात आम्ही पिसे येथे ह्या वर्षात पहिल्यांदा फायनल मारली. मी त्यांना एवढंच सांगेन की जे आमचे फोर्टी प्लसचे खेळाडू आहेत, आपण सगळे वयस्कर खेळाडू आहेत. आपण जे क्रिकेट खेळायचं आहे ते सेफ क्रिकेट खेळायचं आहे. ते आपल्या आनंदासाठी क्रिकेट खेळायचं आहे आणि आपल्या फिटनेससाठी क्रिकेट खेळायचं आहे. आता काही आपण व्यावसायिक क्रिकेट खेळू शकत नाही. खूपच चांगला उल्लेख तुम्ही केलात. तर अशीच ही स्पर्धा पुढे होत राहावी याच्याबद्दल काय सांगाल? झाली पाहिजे, अजून काय बदल केले पाहिजे त्या स्पर्धेमध्ये? अ, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की 1977 साली स्वर्गीय यशवंत केने आणि रघुनाथ केने यांनी या गावात क्रिकेटची सुरुवात केली. 2027-28ला आमच्या आमनेच्या क्रिकेटला 50 वर्षे पूर्ण होतील. ह्या परिसराची आमने गाव ही क्रिकेटची पंढरी मानली जाते आणि या गावात अनेक चांगले क्रिकेटर घडले आणि जवळजवळ जी आमची जुनी शिवनेरी स्पोर्ट होती तिचा एवढा दबदबा होता की 100पेक्षा अधिक पारितोषिक प्रथम क्रमांकाची आम्ही पटकावली आहेत. खूप चांगला उल्लेख केलात तुम्ही. मागच्या काही आठवणी देखील सांगितल्यात. तुमचं देखील अभिनंदन आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये एक सिक्सर आपण पाहिला प्रशांतच्या बॅटमधनं. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड. 36ची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. समोर उडवला मिस्टामिंग फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल सुटलाय त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. टीसी साठी प्रयत्न होईल. चला पहा त्या क्षेत्ररक्षकाला काय इजा दुखापत झाले का? चेक करायचंय, पाणी द्यायचं त्याला पहिला. पंधरा धावा स्कोर कार्डवर आपण आतापर्यंत पाहताय. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या आपण पाहताय. यानंतर आर के स्पोर्ट्स आणि आई चावंडा देवी अशी लढत असेल. धावत संख्या आतापर्यंत 15. या मॅच नंतर एक गोष्ट क्लिअर होईल की ग्रुप ए मध्ये कशा पद्धतीने सामने खेळवले जातील सेमीफायनल साठी. स्विंग अँड मिस डॉट झाला. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. 2 ओव्हर नंतर धावत संख्या स्कोर कार्डवर 15 पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 21 ची आवश्यकता आहे. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका कारण कदाचित बॉल आउट सुपर ओव्हरची शक्यता जास्त आहे. त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाईल. तिसरं षटक भावेश येतं पुनश्च एकदा. भावेशनं पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. 2 धावा देत 1 विकेट त्याने प्राप्त केली होती. 18 बॉल 21 ची आवश्यकता आहे त्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल फुल लेनचा आणि त्रिफलाचित मधली यष्टी वाकवली आहे. वासुदेवला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. योगेश 11 आपल्याला आयोजकांच्या वतीने वॉर्निंग येते. तिथले सर्वच्या सर्व प्लेयर बाजूला पाठवा आणि तुमच्या खेळाडू कक्षामध्ये फक्त तुम्हीच बसा. महत्वपूर्ण मॅच मध्ये जर पेनल्टी मिळाली तर तुम्हाला भरपूर महाग पडेल, लक्षात घ्या.
पहिल्याच बॉलवर भावेशने विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज उद्धव येतात मैदानाच्या आतमध्ये. उद्धव आपण पाहताय नवीन चीप करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला बॉल समोर आला मिडॉनला. हवेमध्ये होता काही काळ. दुसऱ्या वेगानं कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. दफलकावर धावा 17 आपल्याला पाहायला मिळतात. 17 रन ऑन बोर्ड. 16 बॉलचा काही शिल्लक. 19 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉल समीकरण प्रत्येक डॉट बॉल नंतर बदलते. 15 बॉल 19 आता आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामना जिंकण्याचा भरपूर प्रयत्न राहील कारण तिन्हीच्या तिन्ही सामने तुम्ही पराभूत झालेत. हे कुठेतरी ऐकण्यास थोडस संपूर्ण वर्षभर त्या ठिकाणी आवडणार नाही हरीश भाऊ 11ला. त्यामुळे एक सामना जिंकून नक्कीच ऍटलिस्ट स्पर्धेमध्ये आपला एक छाप इम्पॅक्ट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि तोच प्रयत्न सध्या भावेश करतोय. फुल टॉस आहे. मिस्टामिंग फटका झेलची संधी आहे परंतु मिस जस्ट झाला. 2 धावा कंप्लीट. 2च धावांवर समाधान वाटतं. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय ती 19 धावा. 19 रन ऑन बोर्ड. भावेशचं षटक, पहिलं षटक देखील अप्रतिम राहिलं आणि दुसरं षटक देखील अतिशय चांगलं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. समोर उडवला. मिडॉनला क्लिअर करत असताना 2 धावा इथे देखील पाहायला मिळतात. धावसंख्या 21 वर पोहोचली. 21 रन ऑन बोर्ड. 13 बॉलचा काही शिल्लक. 15 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सध्या आपण पाहता कारण विकेट फक्त 2च गमावले आतापर्यंत योगेश 11 या संघाने. हरीश भाऊ 11 बॅटिंग मध्ये कमी धावा जोडल्या आणि आता ते डिफेंड करत असताना भावेशनं चांगली कामगिरी केली आहे. जरूर या मॅच मध्ये संघर्ष तो करतोय. यावेळी देखील समोर फटका. लॉंग ऑनला 2 खेळाडू आहेत आणि शेवटला चांगला स्टॉप आपण पाहिला. देखील 2 धावा पूर्ण करतात. 2 धाव्यांनी धावफलक 23 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 23 रन्स ऑन बोर्ड. 12 बॉलचा शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ नका घेऊ. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. यानंतर प्राथमिक फेरीतील शेवटची लढत आर के स्पोर्ट्स आणि आई चौंडादेवी स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण क्वालिफाय कडे वळणार आहोत एपीएलच्या. सुजल आहे गोलंदाजी मार्कवर आपण पाहता. 12 बॉल 13 ची आवश्यकता. मिडॉन उडवला. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक आहे. दोघांमध्ये मिसफील्ड झाले आणि बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला. 4 धावा. समीप इक्वेशन थोडस सोपं होत असताना आपण पाहताय. भरपूर उंच गेलाय. जज करतात.
बॉल दिसत नाहीये असं त्या ठिकाणी नक्कीच दर्शवतात क्षेत्ररक्षक. सूर्याची किरण डोळ्यामध्ये परावर्तित झाले आणि कदाचित त्यामुळेच आपण पाहताय इथे झेल पकडण्यास थोडीशी अडचण होती. 2 धावा इथे मिळतात. विजयाच्या समीप सध्या योगेश इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन होता. जितकी उंची अपेक्षित होती तितकी उंची मिळाली नाही या बॉलवर. चांगला फटका ऑन साइडला टर्न केलाय. टिप्पणी क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या माध्यमातून मिसफिल्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्या. चौकार आला. विजय सोपा झाला आता विजयासाठी. तीन धावांची आवश्यकता. सामना फिनिश आला. सिक्सर आणि सामना जिंकलाय योगेश इलेव्हन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक हरीश भाऊ इलेव्हन. ग्रुप ए मध्ये आता 3 संघ आपल्याला मिळालेत जे 4 पॉइंट वर खेळत आहेत. त्यामुळे बॉल आउट साठी आपण नंतर ही मॅच झाल्यानंतर बॉल आउट घेणार आहोत. मॅन ऑफ द मॅच प्रशांत. 3 विकेट आणि अतिशय चांगली बॅटिंग केली. कॅच ऑफ द मॅच कनिष्क केणे आणि रनर अप टीमचा मॅन ऑफ द मॅच नवनाथ. नवनाथ याचे रनर अप टीमचा मॅन ऑफ द मॅच. विनिंग टीमचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत आणि कॅच ऑफ द मॅच कनिष्क केणे. धन्यवाद. कमेंट बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. पुढच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत आदरणीय दीपक सुतार सरांचा आवाज. धन्यवाद. गुड्डाला का गुड्डाने घंटी काय घेतली? ए बॉल दे रे नवीन सर. 2 नवीन